किती खोटं वागतेस तू शुभ्रा, आणि मलाच विचारतेस की मी काय लपवतोय। मला कळत नाही कुठली शुभ्रा खरी आहे। मला जोडीदारापेक्षा मित्र समजणारे की माझ्या मिठीत असताना विराजची आठवण काढणारी। विराज हा शुभ्राच्या मनातला विराज आहे की पार्वतीच्या मनातला श्रीरंग? मागच्या जन्मात अपूर्ण राहिलेली त्यांची कहाणी त्यांना या जन्मात पूर्णत्वाला न्यायची आहे का? हे असं काहीच नाहीये, मीच चुकीचा विचार करतोय। तसंच असेल तर किती बरं होईल, पण एवढा नशीबवान मी आहे? घे कॉफी घे। थँक्स। आज सकाळी सकाळी सहजच की? सहज म्हणून मी कुठलीच गोष्ट करत नाही। म्हणजे कुठल्या तरी गोष्टीने तुला भाग पाडले इथे येण्यासाठी? पियूचा काल फोन आला होता। तिच्या बोलण्यातनं जाणवलं की तिला भेटायची खूप इच्छा आहे। मी जाणार आहे, तू येणार आहेस? मी पियूला भेटायला जात असलो तर तू बरोबर असणं कायद्याने बंधनकारक आहे। तू तिला भेटायला जात असताना मी बरोबर असणं बंधनकारक नाहीये। तू येणार आहेस का नाही एवढंच सांग, त्याप्रमाणे मी ठरवीन तिला काय कळवायचं ते। तुझी इच्छा काय? मला फालतू वेळ नाहीये विराज, याचाच अर्थ मी नकार समजते। मी तिला सांगेन आम्ही नंतर कधीतरी भेटायला येऊ। म्हणजे मी तुझ्या बरोबर तिला भेटायला यावं ही पियूची इच्छा आहे? तू येणार आहेस का नाहीस? ही पियूची इच्छा आहे की अट मी हट्ट समजतो? कशी जाणार आहेस? एकत्रच जाऊया। पेट्रोलचा खर्च मी शेअर करेन। वाटेत टोल नाके सुद्धा आहेत। मी सगळं शेअर करेन, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये। सगळं? म्हणूनच कायद्याची भाषा मला आवडते। सगळ्या गोष्टी स्पष्ट असतात, गैरसमज होत नाहीत। भेटी दरम्यान होणाऱ्या खर्चाबाबत बोलतेय मी। माझी त्या पलीकडे इच्छाही नाही, अपेक्षाही नाही। 2 तासात कळवते। बाय। हॅलो, हां बोलतोय। हां बोला बोला। हां नाही मी आज करणारच होतो त्याबद्दल फोन। नाही 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 प्रॉब्लेम काही नाही आहे, मला अजून थोडा वेळ हवा आहे। आणि मला तुमचा सगळा डेटा मिळालेला नाही आहे। हो ओके ओके। नाही अरे वा, नाही 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 मेल नाही। मदतीच्या ट्रकवरून रेल्वे घसरली?
जखमींवरील उपचार खर्च करण्यास नाही 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 फायनान्स नकार. नाही नाही मी बोलतो होल्ड करा जरा होल्ड. हे काय श्रद्धांजली नको, श्रद्धांजल्या वगैरे नको वाचायला. हे काय हां राशी भविष्य बरं आहे. मेष प्रवासाचे योग. वृषभ नव्या ओळखींचा लाभ. हा ठीक आहे मी स्वप्नीलशी बोलतो आणि मग तुम्हाला कला गुणांना प्रोत्साहन. ठीक आहे ठीक. सिंह अडचणी उद्भव. कन्या महिलांना उत्तम दिवस. तूळ संशयाचे वातावरण. कुसुमात्या, कला क्षेत्रात तू इथलं काही उचललंस? हो. कुठे ठेवलंस ते? असं का ओरडतोस बोक्यासारखा? हे काय? अगं पेपराबद्दल नाही बोलत आहे मी. इथे इथे मी एक फाईल आणि एक सीडी होती ती कुठे आहे? इंग्रजीत होती का? म्हणजे तू उचललास ना कुसुमात्या? तुला अरे तेच सांगतेय, जे वाचता येत नाही त्याला हात कशाला लावू मी? कुसुमात्या अगं अहो काय झालंय? काय नाही ग, याची ती सीडी का काय तरी हे फाईल बिल कुठेतरी माझ्यावर आरोप करतोय. मी आरोप करत नाही हा कुसुमात्या, मी फक्त तुला विचारलं. हो का? तू चोरी केलीस का हे तू गाण्यातून म्हण, प्रेमाने विचार नाही तर रागावून विचार, अर्थ तोच होतो. कुसुमात्या आता तू एवढं करू नकोस. एवढ्याच एवढं. बरं आता तुम्ही शांत व्हा आणि चहा घ्या. आपण शोधूया तुमची फाईल. काही गरज नाहीये, माझी फाईल आहे मी शोधेन. मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. शोध शोध शोध. अहो कुसुमात्या तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हे त्यांच्या कामाचं टेन्शन आहे. तुमच्यावर राग नाहीये त्यांचा. आणि असलं तरी कोणाला सांगतोय? आता मला फक्त कळून दे की त्याने स्वतःनेच ठेवली होती फाईल. नाही चांगला त्याचा कान धरला तर बघ. या अतिरेक्यानं एकदा फासावरती चढवा काय ते एकदाच. अहो कशाला चिडला दोघीच त्यांच्यावर? तुम्हाला माहितीये ना कशा आहेत मला त्या. वेळ नाही लागलाय. माझी एक महत्वाची सीडी आणि फाईल मिळत नाहीये मला. कसली सीडी? कसली म्हणजे काय? एक महत्वाचं प्रोजेक्ट आहे ते. अहो कसली म्हणजे काय लिहिलं होतं त्यावर? मिस्टर मेहताज प्रोजेक्ट. कुठे ठेवली होती? कुठे ठेवली हे आठवत असतं तर शोधायला लागलं असतं का? ठेवली होती इथेच कुठेतरी. बरं ठीक आहे, तुम्ही शांतपणे बसा, मी शोधून देते. हे मिळालं. नशीब मिळाली, नाही तर अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. आता मिळाली आहे ना, शांतपणे बसा, मी चहा आणते. गेले वाटतं. अरे देवा, सीडी इथेच विसरले वाटतं. वाजतोय कोण? अरे कोण आहे की नाही? फोन वाजतोय. काय बाई, कोणाला सगळी हातातली कामं भीम टाकून यावी लागतात. कसा घ्यायचा? हॅलो हॅलो हॅलो, वो आदिनाथ घर पे है, घरात नहीं है. वो मोबाइल इधर भूल गया, घरात विसरलाय मोबाइल. वो मैं उसकी आत्या बोल रही हूँ, कुसुम आत्या बोल रही हूँ. आपका नाम क्या है? कौन है बोल रहा है? नाव काय आहे तुमचं? हॅलो कुसुमात्या, मी शुभ्रा बोलतेय. हॅलो हॅलो, ऐकू नाही येते नीट. हॅलो हॅलो कुसुमात्या,
मोठ्याने बोला, मोठ्याने, म्हणजे ऐकू येईल. हॅलो. अहो फोन तुमच्याकडे कसा? कुठे आहात तुम्ही? अरे कोण है वो? जर मोठ्याने बोलो ना, म्हणजे ऐकू येईल. मी शुभ्रा बोलतेय मी. हाँ वो है वो उसका बायको है. एक मिनिट, हाँ, 1 मिनिट में देता है 1 मिनिट. हॅलो कुसुम आत्या. हॅलो. अगं हे बा, कोणतरी हे आदिनाथसाठी फोन आहे. कोणतरी बाई बोलतीये, तुझ्याशी बोलायचंय. घे. कुसुम आत्या, मीच फोन केला होता. घ्या. अगं मग घरातल्या घरात फोन कशाला करायचा? हो, मला माहित नव्हतं आदिनाथ फोन विसरून गेलेत आणि ही महत्वाची सीडी सुद्धा विसरलेत. गो बाई. मीच जाते. तू कुठे चाललीस? हा फोन आणि सीडी देऊन येते त्यांना. आईंना प्लीज सांगा की मी जाऊन येते म्हणून. हा आता काय करणार, सांगायलाच पाहिजे. पेंधाळेपणा नुसता काही अरे देवा, हे बघा पसारा तसाच टाकलाय. हल्लीच्या मुलांना ना वळण म्हणून नाही अजिबात काही. अर्धवट धुणी धुवायची आणि मग वाळत घालायची. कोणी? आम्ही. घातली वाळत. चला. हे काय, आज ऑफिसला नाही गेलीस? नाही गेले. लक्ष लागत नाही माझं कशात. पोलीस स्टेशनवर काय झालं? चोराच्या उलट्या बोंबा ऐकून आले. म्हणजे? अभिमान जिवंत आहे आई, आणि तो म्हणतोय त्यांनी बाळला काहीच केलेलं नाही. बाळाच्या मृत्यूला एक बाई जबाबदार आहे. बाई? कोण बाई? त्याच्याही ओळखीची नाहीये. ओळखीची नाही? हे कसं शक्य आहे? म्हणजे एखादी अनोळखी बाई एवढ्या रात्री तिथे कशाला येईल? हेच सगळे विचार करून काही सुचत नाहीये. मी जरा कुठे स्वतःला सावरायचा प्रयत्न करते तोवर नवीन काहीतरी सुरू होत आहे. सुलेखा कुठे? बाहेर गेली. ती पण खूप अपसेट आहे. पोलीस स्टेशनला येतेस का विचारल्यावर नाही म्हणाली. आलीच नाही माझ्यावर पोलीस स्टेशनला. काय झालं? काय नाही. मी तुला एक सांगू का? तू तिच्या मागे लागू नकोस. तिला काय करायचं ते करू दे. आणि यापुढे जे काही होईल ना त्यामध्ये तू पडू नकोस. कळलं? म्हणजे काय होणार आहे? हेच, तिच्या आयुष्याबद्दल, तिच्या नोकरीबद्दल. तिला तिच्या पायावर उभं राहायला नको. कसला विचार करतेस? अभिमान खरंच खरं बोलत असेल? कोण असेल ती बाई? ते मला माहित नाही, पण हे जर त्या बाईने केलं असेल ना तर लवकरात लवकर ती गजाआड जावी इतकीच माझी इच्छा आहे. पण भीती ही आहे पूनम, तू त्या बाईला ओळखल्यानंतर तुझं काय होईल? मेहताचा फोन आला होता? अरे कूल कूल. नाही, उशीर नाही ना झाला मला. नाही नाही, मेहताचा फोन आला होता आणि तो काम होण्याआधीच आपल्यावर खुश आहे. तो म्हणला मी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून येतोय आणि काम बेस्ट चोख असणार यात काही शंका नाही. एकदा त्याला काम तर बघू दे, मग बघ काय म्हणतो ते. मी त्याला काही आयडिया दिलेली नाहीये. म्हणलं तुमच्या पैशापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरचं समाधान आम्हाला महत्वाचं.
ग्रेट. बरं मला दाखव ना एकदा. ओ गॉड. शे. काय झालं? मला सांग मेहताला यायला किती वेळ अजून? अर्धा पाऊण तास. ठीक आहे मी आलोच. अरे काय झालं काय? अरे बहुतेक सीडी घरीच राहिली. मग आता? तू त्याला थांबवून ठेव, मी आलोच. आधी विराज. 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 काय बोललीस? काही नाही. सॉरी, मला वाटलं तू काय बोललीस माझ्याशी. कशी आहे तुझी पेशंट शुभ्रा शास्त्री? सहजच विचारलं, डोक्यात आलं म्हणून. ॲब्सोल्युटली फाईन. अजून किती वेळ लागेल पोचायला? अजून 2-2.5 तास तरी लागतील. अगं शुभ्रा. काय रे, काय झालं? सगळा गोंधळ झालाय. काय झालं काय? अगं मी माझी महत्वाची सीडी आणि फोन विसरलो ग घरी. अरे असं कसं? तू कुठे ठेवलं होतं? सुगीचं प्लीज आजा ये. शुभ्रा कुठे? शुभ्रा. शुभ्रा. अरे हा परत आला वाटतं. शुभ्रा बाहेर गेलीये. बाहेर म्हणजे कुठे? ते तुझी सीडी आणि काहीतरी फोन राहिला होता ना, तो द्यायला गेलीये. कोणी सांगितलं होतं हिला हा उपद्व्याप करायला? आता मी आलो असतो आणि घेऊन गेलो असतो ना. माझी चूक आहे ना. आधी चिडतोस काय? तुला त्रास होऊ नये, तुझं काम अडू नये म्हणून गेली असेल ना ती. आणि बघ मला यातलं काही माहिती नाही. म्हणजे तुम्हाला सांगून गेली? हो. मग मला तुम्ही एका शब्दाने बोलला नाही? अगं कधी सांगणार? कधी म्हणजे काय? आता घरातच होते ना मी. अगं नाही, मी देवाचं म्हणत होते ना, ते संपायच्या आतच हा परत आला ना. मग कधी आता हा कुठे गेला? मला सांगायचं तरी ना. गोष्टी वेळच्या वेळेला केल्या म्हणजे असे गोंधळ होत नाही. हो ना. मग आता ही वेळ माझी देवळात जायची आहे आणि तुला सांगून जाते मी, नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल. वंस तू हा मग भेटायचंय काय? काम काय? मले उगा आलतू फालतू माणसांले भेटायला वेळ नाही. निरोप द्या. हा हे बघा सरंजामे. नाही नाही वजलवार साहेब, आज मी अभिमानला भेटायला आलेलो नाही. आज मला फक्त तुमच्याशी बोलायचंय. बर बोला. काय असतं वजलवार साहेब, माणसांमध्ये मतभेद असतात कारण ते एकमेकांना नीट समजूनच घेत नाहीत.